पुढच्या बातमीकडे ग्राहकाकडून टपरीवाल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय। उधारीवर सिगारेट न दिल्यानं राग अनावर झाला आणि घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली। नवी मुंबईतील उल्वे येथे एका टपरी चालकाकडे उधारीवर सिगारेट मागितली असता ते देण्यास टपरी चालकाने नकार दिल्यानं त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। उल्वे सेक्टर 19 मधील मोकळ्या भूखंडावर असलेल्या एका टपरी चालकाकडे एका तरुणानं उधारीवर सिगारेट मागितली, मात्र उधारीवर सिगारेट देण्यास त्यांनी नकार दिला आणि नकार दिल्यानं तरुणाचा राग अनावर झाला आणि त्यानं लोखंडी खुकरी काढत टपरी चालकास मारण्याची धमकी देऊ लागला। सदर घटना एका मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतायत हे देखील पाहावं लागणार आहे। तर ग्राहकाकडून टपरीवाल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय। उधारीवर सिगारेट न दिल्यानं या तरुणांनी त्याला थेट धमकी दिलेली आहे। जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हातामध्ये एक चाकूसारखी वस्तू आहे, त्याच्याने मारण्याची धमकी या तरुणानं या टपरी चालकाला दिलेली आहे। ग्राहकाकडून टपरीवाल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। उल्वेमधली ही घटना आहे। नवी मुंबईमध्ये उल्वे या ठिकाणची एक टपरीवाला आहे आणि त्या टपरीवाल्याला या काही तरुणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। घटना ही मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। या तरुणांनी चहा टपरीवाल्याकडे एक सिगारेट मागितला, उधारीवरती सिगारेट मागितला आणि टपरी चालकानं नकार दिला, मात्र त्यानंतर या तरुणांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट त्याला धमकी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, हा धक्कादायक व्हिडिओ म्हणावा लागेल। पोलिसांनी या व्हिडिओची काही दखल घेतली आहे का आणि कधीची घटना आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील? नक्कीच तेजस, नवी मुंबईतील उल्वेमधील ही घटना आहे। सेक्टर 19 मध्ये मोकळ्या भूखंडावर एक टपरी आहे आणि या टपरीवरती सिगारेट घेण्यासाठी गेला आणि उधारीवर सिगारेट मागितली आणि नकार दिल्यामुळे जी आहे ही घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते। चक्क लोखंडी कुकरीने जे आहे ते जीवे मारण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला भेटतो आणि ही घटना जी आहे एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला भेटतोय। एकंदरच उल्वे पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि उल्वे पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करणार हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तेजस, अगदी धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी